आपणा सर्वांना नमस्कार। मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया शनिदेवांची जन्मकथा। त्रेतायुगातील गोष्ट आहे। विश्वकर्माची कन्या संध्या विवाह योग्य झाली तेव्हा तिचा विवाह सूर्यदेवांशी झाला व ती सूर्यलोकात येऊन राहू लागली। पण सूर्यदेवांचे तेज तिला सहन होत नसे। ती त्यांच्याकडे पाहू शकत नव्हती। अशी बरीच वर्षे गेली। या कालावधीत त्यांना 3 संतान प्राप्ती झाली, यम, यमी व मनु। सूर्यदेव तिघांवरही प्रेम करीत असे, पण संध्या मात्र नाराज असे। तिने ठरवले, आता मी स्वतः देखील तपस्या करून तेज प्राप्त करेल, ज्यामुळे मी सूर्यदेवांकडे पाहू शकेल। निर्णय तर घेतला, पण सूर्यदेवास सांगितले तर ते आपणास तपस्या करण्यासाठी जाऊ देणार नाही। मग काय करावे असा विचार करता तिच्या लक्षात आले, आपणच आपले प्रतिबिंब निर्माण करू, त्यास साकार रूप देऊ व त्या प्रतिबिंबा रूपासच येथे राहू देऊन आपण तपस्या करण्यासाठी निघून जाऊ। तिने निर्णय घेतला व तिच्या तंत्रविद्येने तिने खरंच आपले छायास्वरूप प्रतिबिंब निर्माण केले। त्यास सगुण साकार रूप दिले आणि तिच्याच सारखी एक स्त्री तिच्यासमोर उभी राहिली। तिने संध्यास विचारले, मी कोण आहे, मला का निर्माण केले, माझे कार्य काय आहे। संध्याने सांगितले, मी सूर्यदेवांची पत्नी संध्या आहे। मी माझ्या छायास्वरूप तुला निर्माण केले आहे म्हणून तुझे नाव छाया आहे। मी माझ्या पतीचे तेज सहन करू शकत नाही, ते मला सहन करता यावे यासाठी मी तेज प्राप्त करण्यासाठी तपस्या करायला जात आहे। परंतु ही गोष्ट कुणासही सांगू नये व तू संध्या म्हणूनच येथे राहावे व सर्व व्यवहार पूर्ण करावेत। माझी तपस्या पूर्ण झाली की मी परत येईन व पुन्हा तुला माझ्यातच विलीन करून घेईल, असे सांगून ती निघून गेली। छायाबाबत सूर्यदेवास शंका आली। त्यांनी तिला विचारले, पण अनेक वेळा उत्तर न देता ती वेळ निघून देत असे। काही महिन्यात ती गर्भवती राहिली। त्यावेळी ती भगवान शंकरांची भक्ती करीत होती। यथावकाश तिला एक पुत्र प्राप्त झाला, त्याचे नाव शनी होय। सूर्यदेवाने हा बालकास पाहिले, पण हा बालक सावळा आहे असे म्हणून त्याच्याबाबत त्यांच्या मनात प्रेम नव्हते। शनी थोडा मोठा झाला त्यावेळी मारुती देखील सूर्यदेवांकडे विद्या ग्रहण करण्यासाठी आला होता। मारुतीने शनीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण शनीचा स्वभाव क्रोधी होता। तो त्याचे बंधू यम, मनु व भगिनी यमीशी देखील नेहमी भांडण करीत असे। मारुतीने एकदा गोड बोलून शनीला विचारले, तुझ्या भांडणाचे मूळ कारण काय आहे। त्याने सांगितले, माझी माता छाया आहे, पण मी सूर्यदेवास पिता मानत नाही। मारुतीने छायास याबाबत विचारले तेव्हा तिने सर्व वृत्तांत मारुतीला सांगितला। मारुतीने सांगितले, मी संध्यास परत घेऊन येतो। मारुती कुरु पर्वतावरती गेला, तिला सर्व वृत्तांत सांगितला व तिला परत घेऊन आला। पण यामुळे पुन्हा समस्या निर्माण झाली। संध्याने छायाला सांगितले, तुझे कार्य संपले आहे, आता तू पुन्हा माझ्यात विलीन व्हावे। तिला देखील दुसरा पर्याय नव्हता, ती संध्यात विलीन झाली। त्यावेळी शनी पृथ्वीवरती येऊन ऋषीमुनींना त्रास देत होते। त्यांनी देखील सांगितले, तू सूर्यपुत्र शनी आहे, असे कृत्य तुला योग्य नाही, असे करू नये। पण तो ऐकत नव्हता। एक दिवस तो सूर्यलोकात परत आला तर त्यास त्याची माता छाया दिसली नाही। त्याने संध्या व सूर्यदेवास याबाबत विचारले। संध्याने त्यास सर्व सविस्तर वृत्तांत सांगितला। त्यामुळे तर शनी जास्तच क्रोधित झाला। माझी माता तुझ्यात विलीन झाल्याने ती मला कधीच भेटू शकणार नाही, या विचाराने शनी जास्त क्रोधित झाला। एक दिवस संध्या व सूर्यदेवांनी मारुतीस सांगितले, शनीस सन्मार्गाला लावण्यासाठी काहीतरी उपाय करावा। मारुतीने होकार दिला व तो भगवान शंकरांकडे गेला। शनीबाबत सर्व वृत्तांत सांगितला। भगवान शंकरांनी सांगितले, हे मारुती, त्यास माझ्याकडे विद्या ग्रहण करण्यासाठी पाठवावे। या कालावधीत तो मोठा होईल व ज्ञान ग्रहण केल्यामुळे स्वभाव थोडा शांत होईल। मारुतीने भगवान शंकरांना सांगितले, मी शनीस याबाबत सांगतो। मारुतीने शनीस मित्र मानले व गोड बोलून भगवान शंकरांकडे विद्या ग्रहण करण्यासाठी पाठवले। त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर शनीचा स्वभाव काही प्रमाणात का होईना शांत झाला। पुढे शनिदेव म्हणून ते प्रसिद्ध झालेत व आहेत। आजच्या व्हिडिओत बस इतकेच। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा। धन्यवाद। नमस्कार। जय केसरीनंदन।